going to discuss about next two concepts based on the first law of thermodynamics. That is nothing but expression for adiabatic process and expression for isobaric process. Okay, आणि आपण हे जे काही एक्सप्रेशन्स आहेत हे एक्सप्रेशन्स ऑन द बेसिस ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वरती डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. ओके, मी तुम्हाला कालच्या पार्ट मध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स शिकवलेला आहे. ओके, आणि त्यामध्ये आपण फर्स्ट लॉचं एक्सप्रेशन हे प्रॉपरली डिस्कस केलेलं आहे. परंतु परत एकदा एक रिव्हिजन म्हणून तुम्हाला मी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स एक्सप्रेशन सांगतो. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. बरोबर आहे. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू हे एक्सप्रेशन आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके, आता हे फॉर्म्युलेशन आहे. राईट. ओके, आता मी तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल सांगितलं होतं एनर्जी neither be created, energy nor be destroyed, but it only can transfer from one form into another form. हे आपण डिस्कस केलेलं आहे. परत मी तुम्हाला सांगितलं आहे टोटल एनर्जी ऑफ द युनिवर्स इन आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्स्टंट. राईट. ओके, हे पण बोललेलो आहोत. आणि मॉडिफाईड फॉर्म ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणजे मास प्लस एनर्जी फॉर आयसोलेटेड सिस्टीम इज ऑलवेज कॉन्स्टंट हे पण आपण डिस्कशन केलेलं आहे. कालचं जे काही आपण लेक्चर झालं, कालच्या पार्ट मध्ये जे काही आपण डिस्कस केलेलं आहे हे सर्व पॉइंट्स मी तुम्हाला एका प्रॉपर पीडीएफ मध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. आपल्या ग्रुपवरती ही पीडीएफ आहे. ती पीडीएफ प्रॉपरली वाचायची, व्यवस्थित नीट रीड करायची, मेन पॉइंट्स तुम्ही अंडरलाईन करायचे, प्रॉपरली रीड करून घ्यायचे. आणि ते झाल्यानंतर तुम्हाला त्या पीडीएफ मधून नोट्स काढायचे आहेत. ऍक्च्युअली नोट्स त्या पीडीएफ मध्ये आहेत प्रॉपरली, परंतु तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये या नोट्स काढायच्या आहेत. रिलेटेड असाइनमेंट क्वेश्चन्स मी तुम्हाला आपल्या ऍप वरती आज संध्याकाळी अपलोड करेल. ठीक आहे. ओके, तर चला मग आता आपण डिस्कशन करूया फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वरती आधारित असणाऱ्या दोन प्रोसेसेस की ज्या आपल्या शिल्लक राहिलेल्या आहेत. दॅट इज नथिंग बट adiabatic प्रोसेस अँड आयसोबेरिक प्रोसेस. तुम्हाला आयसोथर्मल प्रोसेस मी काल सांगितलेलं आहे आणि आयसोकोरिक प्रोसेस बद्दल सुद्धा आपण कालच डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे. आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 आणि आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे डेल्टा टी इज इक्वल टू 0, डेल्टा यू इज इक्वल टू 0, यू इज अ कॉन्स्टंट and t is also constant in case of an isothermal process. But in case of an isocoric process, delta V is equal to 0. It means W is equal to minus P delta V. So W is also equal to 0. Hence QV is equal to delta U. हे मी तुम्हाला डिस्कशन केलेलं आहे. तसंच मी तुम्हाला काल हे पण सांगितलं होतं हीट Q is a path function, but QV is a state function. Right. Okay. आता आपण आजचं जे काही आपलं डिस्कशन असणार आहे दॅट इज नथिंग बट adiabatic प्रोसेस. आता हे adiabatic प्रोसेस बद्दल आपलं डिस्कशन अगोदर पण खूप वेळा झालेलं आहे. adiabatic प्रोसेस म्हणजे काय? एक अशी प्रोसेस की ज्या प्रोसेस मध्ये हीट ट्रान्सफर अक्रॉस द बाउंड्री इज इक्वल टू 0. इन्सुलेशन. ओके, इन्सुलेटेड व्हेसल आपण हे डिस्कशन अगोदरच केले. समजा एखादं तुमचं थर्मास क्लास घ्या, इन्सुलेशन, आणि त्यामध्ये असणारा जे काही मॅटर आहे तो मॅटर कोणत्याही प्रकारची एनर्जी ट्रान्सफर करत नाही बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग अक्रॉस द बाउंड्री. देअरफॉर वी कॅन से दॅट इन adiabatic प्रोसेस हीट ट्रान्सफर विल बी इक्वल टू 0. म्हणजे समजा एखादी प्रोसेस जर असेल आणि त्याला जर असं आपण एक प्रॉपर इन्सुलेशन केलं, या ठिकाणी हे पहा इन्सुलेशन आहे. ओके, तुम्ही असं इन्सुलेशन देऊ शकता. हे जे काही इन्सुलेशन आहे प्रॉपर इन्सुलेशन, आणि याच्या आतमध्ये एखादी कोणती पण केमिकल प्रोसेस म्हणा किंवा एखादी कोणती पण सिस्टीम ठेवा, एक्झोथर्मिक रिएक्शन असू द्या, एंडोथर्मिक रिएक्शन असू द्या, जे काय व्हायचंय हीट इव्हॉल्व, हीट ऍब्झॉर्ब, जे काय व्हायचंय ते सिस्टीमच्या आतमध्ये होईल, परंतु सिस्टीम मधून कोणत्याही प्रकारची हीट ट्रान्सफर होणार नाही. Such processes are known as adiabatic processes. So we can say that adiabatic process, okay, adiabatic process as the thermodynamic process in which heat transfer across the boundary is equal to 0. समझ ना? So as Q is equal to 0, now you tell me what is delta U? According to first law of thermodynamics, we can say that delta U is equal to Q plus W. आपल्या ठिकाणी Q is equal to 0 आहे. Therefore that is nothing but W. समझ ना? So in case of an adiabatic process, work done is equal to change in U, change in internal energy. समझ ना? Okay, change in internal energy. Work done is equal to change in internal energy. Now
हे तुम्हाला समजतंय। या ठिकाणी वर्क डन ऑन द सिस्टम आहे, कारण वर्क डन पॉझिटिव्ह आले, बरोबर नाही? ओके, वर्क डन ऑन द सिस्टम इज इक्वल टू पॉझिटिव्ह चेंज इन इंटरनल एनर्जी, म्हणजेच U2 मायनस U1। या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो U2 मायनस U1 इज इक्वल टू W। वर्क डन या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे पहा, वर्क डन ऑन द सिस्टम, जर बाय द सिस्टम असतं निगेटिव्ह आलं असतं, सो वर्क डन ऑन द सिस्टम इज पॉझिटिव्ह चेंज इन इंटरनल एनर्जी। परंतु जर मी याला असं लिहिलं की मायनस डेल्टा U is equal to minus W. So what is minus W? Minus W is equal to work done by the system, which is equal to negative change in internal energy. आता negative change म्हणजे U1 minus U2 होईल, अंडरस्टूड? ओके, परंतु आपल्याला पेपरसाठी एवढंच अपेक्षित आहे की डेल्टा U is equal to W इक्वल टू तरी पण चालते। याबद्दलची जी काही डिटेल नोट आहे ही नोट मी तुम्हाला आपल्या ऍप वरती प्रोव्हाइड करेल, आपल्या PDF फाईल मध्ये, आपल्या ग्रुप वरती सुद्धा मी तुम्हाला हे प्रोव्हाइड करेल, ठीक आहे? ओके, तर आपण या ठिकाणी हे समजलं आपल्याला की जर इफ वर्क इज डन बाय द सिस्टम ऑन द सराउंडिंग at the expense of internal energy, the internal energy will decrease, right? Work is done, the work is done if work is done by the system, obviously by the system म्हणजे निगेटिव्ह येणार आहे, तर मग ऑब्वियसली इंटरनल एनर्जी निगेटिव्ह येणार आहे, म्हणजे केमिकल होणार आहे। जर वर्क डन पॉझिटिव्ह असेल तर इंटरनल एनर्जी पण काय होणार आहे, तुमचं वाढणार आहे। तर हे तुम्हाला डिस्कशन समजलं की ॲडियाबॅटिक प्रोसेस बद्दल। नाउ लेट अस टॉक अबाउट नेक्स्ट प्रोसेस, अँड दॅट प्रोसेस इज नथिंग बट आयसोबॅरिक प्रोसेस, राईट? आयसोबॅरिक प्रोसेस, काय काय लोक आयसोबॅरिक प्रोसेस असं पण म्हणतात, आयसोबॅरिक चालते, आयसोबॅरिक चालते, ओके? आता आयसोबॅरिक प्रोसेस म्हणजे प्रोसेस इन विच प्रेशर इज अ कॉन्स्टंट। प्रेशर कसा आहे? प्रेशर और एक्सटर्नल प्रेशर इज इक्वल टू कॉन्स्टंट, बरोबर आहे का? एक्सटर्नल प्रेशर इज अ कॉन्स्टंट। सो इन केस ऑफ एन आयसोबॅरिक प्रोसेस वी कैन से दैट व्हाट इज द वर्क डन, W इज इक्वल टू मायनस P डेल्टा V। हे आपण डिस्कशन केलेलं आहे अगोदर। सो दॅट प्रेशर दॅट इज एक्सटर्नल प्रेशर, या ठिकाणी प्रेशर हा चेंज आहे का? चेंज इन प्रेशर आहे का? नाही, म्हणजे हे कॉन्स्टंट आहे, म्हणजे वर्क डन पाहिजे का असं आहे तुमचं प्रेशर वरती इंडिपेंडेंट असणार आहे, कारण प्रेशर कॉन्स्टंट आहे, रेग्युलर कॉन्स्टंट प्रेशर वरती आपण असं म्हणू शकतो की वर्क डन कॉन्स्टंट प्रेशर वरती डिपेंडेंट आहे। या ठिकाणी चेंज इन व्हॉल्यूम सुद्धा आहे। सो दिस इज नथिंग बट वर्क डन। नाउ यूज द एक्सप्रेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, ओके? यूज दिस एक्सप्रेशन and that expression is delta U is equal to Q plus W. Here we can say that, आता मला तुम्ही सांगा, वर्क प्रेझेंट आहे, नो प्रॉब्लेम, वर्क प्रेझेंट आहे, त्यामुळे वर्क आहे कसं राहणार आहे, हीट ट्रान्सफर होऊ शकते। आता आयसोबॅरिक प्रोसेसचं एक्झाम्पल काय असू शकते की आयसोबॅरिक प्रोसेस एक्झाम्पल म्हणजे आपण जे काही केमिकल रिएक्शन्स आहेत, मोस्ट ऑफ द केमिकल रिएक्शन्स आपण कॉन्स्टंट प्रेशरलाच करत असतो, ठीक आहे ना? समजा एखादा ओपन कंटेनर आहे आणि आपण त्यामध्ये कोणती पण एखादी केमिकल प्रोसेस करतोय, ही केमिकल प्रोसेस करत असताना आपण समजा त्याचा वरचा जो सरफेस आहे म्हणजे कंटेनरचा वगैरे, तो जर आपण ओपन ठेवला तर ऑब्वियसली atmospheric pressure will be there, म्हणजे constant atmospheric pressure. Such processes are known as isobaric process, and I also discussed about one more example, that is nothing but boiling of water at a constant atmospheric pressure. हे पण आपण डिस्कशन अगोदर केलेलं आहे, परंतु या ठिकाणी पहा डेल्टा U इज इक्वल टू Q तर 0 होऊ शकत नाही, Qचा काही कोणताच रोल नाही, राईट? ओके, हीट ऍड पण होईल किंवा हीट ऍब्सॉर्ब पण होईल किंवा हीट रिमूव्ह पण होईल किंवा हीट लॉस पण होईल, ठीक आहे ना? ओके, वर्क डन या ठिकाणी प्रेझेंट आहे, देअरफॉर वी कॅन से दॅट की डेल्टा U मायनस W इज इक्वल टू Q। आता हे सर्व कशासाठी झालेलं आहे? आयसोबॅरिक प्रोसेस म्हणजे काय? कॉन्स्टंट प्रेशर, कॉन्स्टंट प्रेशर आहे म्हणून मी याला QP असं म्हणतो। तुमच्या लक्षात आहे का? आयसोकोरिक प्रोसेस मध्ये आपण QV असं म्हटलं होतं, मी तुम्हाला सांगितलं QV इज अ स्टेट फंक्शन, QP इज ऑल्सो स्टेट फंक्शन। तुम्हाला असा प्रश्न मिळेल की सर तुम्ही तर सांगितलं की हीट इज अ पाथ फंक्शन, ओके, परंतु या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला QV आणि QP हे तुम्हाला स्टेट फंक्शन्सच घ्यायचे आहेत, ठीक आहे? फक्त Q जर असेल तर आपण त्याला काय म्हणू, नुसतं हीट, दॅट इज नथिंग बट आपण त्याला पाथ फंक्शन म्हणूया। सध्या तुम्ही हे एक्स्ट्रा जे काही पॉइंट्स आहेत QV आणि QP यांना स्टेट फंक्शन्स म्हणतात, हे तुम्ही सध्या लक्षात ठेवा।
याचं जे काय डिटेल एक्सप्लेनेशन आहे हे एक्सप्लेनेशन आपण पुढच्या पार्ट मध्ये म्हणजे एन्थाल्पीचं डिस्कशन झाल्यानंतर व्यवस्थित करणार आहोत. ठीक आहे ना? ओके ना? तर या ठिकाणी आपण असं लिहू शकतो का की डेल्टा यू मायनस, ठीक आहे, व्हॉट इज द डब्ल्यू? डब्ल्यूचं उत्तर काय झालंय? मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही is equal to QB. Understood? Okay, now delta U is equal to, or delta U minus plus P external delta V is equal to QP. So this is nothing but heat absorbed or heat lost at a constant pressure or in isobaric process. ठीक आहे ना? हे तुम्ही एक्सप्रेशन आयसोबॅरिक प्रोसेस मध्ये लिहू शकता. आता पहा, आपलं जे काही काल उत्तर आलं होतं आयसोकोरिक प्रोसेस साठी, आयसोकोरिकचं मी तुम्हाला आयसोकोरिक प्रोसेस मध्ये सांगितलं होतं की आयसोकोरिक म्हणजे डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 असतो आणि डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू पण काय झाला 0 आणि म्हणजे क्यू इज इक्वल टू काय, सॉरी, डेल्टा यू इज इक्वल टू आपलं उत्तर काय आलं होतं? डेल्टा यू इज इक्वल टू नुसतं क्यू उत्तर आलं होतं, राईट? म्हणून तुम्हाला सांगितलं की नुसतं जर डेल्टा यू असेल तर डेल्टा यू ला आपण क्यू व्ही असं लिहिलं तरी पण चालते. ठीक आहे ना? आता डेल्टा यू च्या ऐवजी मी क्यू व्ही लिहिलं तरी सुद्धा चालतंय. याच एक्सप्रेशनला मी असं म्हणू शकतो क्यू व्ही प्लस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही इज इक्वल टू क्यू. ओके, फक्त डेल्टा यू म्हणजे इंटरनल एनर्जी, दॅट इज नथिंग बट हीट ऍब्सॉर्ब्ड और वी कैन से हीट लॉस्ट at a constant volume, or we can say at a constant volume, or at a constant, sorry, at a isobaric process. So QV plus P external delta V is equal to QB. हे तुम्हाला समजलं का सरांनो? So this is nothing but expression for, we can say, isobaric process. So in case of an isobaric process, QB is equal to delta U plus P external delta V. एकदम इझी आहे. आता तुमच्या हे लक्षात आलं असतं की आपण प्रथम आय थिंक पार्ट 3 मध्ये हे डिस्कशन केलं होतं की 4 प्रोसेसेस महत्वाच्या आहेत आणि त्या प्रोसेस आपल्याला फर्स्ट लॉ प्रणाली झाल्यानंतर खूप यूज होणार आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी आपली ही रिव्हिजन 2 नंबरची झाली प्रोसेसेसला. यानंतर आपण परत एन्थाल्पी झाल्यानंतर परत डिस्कशन करणार आहोत या 4 प्रोसेस बद्दल. ठीक आहे, सायक्लिक प्रोसेस नंतर तुम्हाला माहित आहे सायक्लिक प्रोसेस म्हणजे काय, इनिशियल आणि फायनल पॉईंट सेमच असतो, त्यामुळे डेल्टा यू इंटरनल एनर्जी मधला चेंज हा सायक्लिक प्रोसेस साठी किती असतो? 0 असतो, राईट? ओके, ते आपण समजा ठीक आहे, ते आपल्याला समजतंय किंवा ते आपल्याला लक्षात येऊन येत आहे. ठीक आहे ना? ओके, तर आतापर्यंत आपण बघितलं की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, त्यानंतर आपण बघितलं व्हेरियस प्रोसेसेस और वी कॅन से एक्सप्रेशन्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर व्हेरियस प्रोसेसेस. त्यामध्ये आयसोकोरिक प्रोसेस, आयसोबॅरिक प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस अँड व्हॉट इज दॅट आयसोबॅरिक झालं, राईट? ओके, तर त्या प्रोसेस आपण सर्व बघितलेल्या आहेत. 1 मिनिट. या प्रोसेस मध्ये आयसोथर्मल प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस अँड आयसोबॅरिक प्रोसेस, राईट? ओके, तर हे एक्सप्रेशन्स आपण प्रॉपरली बघितलेले आहेत. ओके, तर आपण अशा प्रकारे फर्स्ट ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर व्हेरियस प्रोसेसेस डिस्कस केलेला आहे. पहिली प्रोसेस होती आयसोथर्मल, दुसरी होती आयसोकोरिक, ॲडियाबॅटिक आणि सगळ्यात शेवटी आयसोबॅरिक प्रोसेस. तर हे आपण डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे, ओके. आता यानंतर आपण जे काही डिस्कशन करणार आहोत ते डिस्कशन म्हणजे दॅट इज नथिंग बट एन्थाल्पी. ओके, एखाद्या पर्टिक्युलर सिस्टीमचा जो काही हीट कंटेंट आहे त्याच्याकडे प्रेझेंट असणारा तो हीट कंटेंट म्हणजे आपण त्याला एन्थाल्पी म्हणतो. मग तुम्हाला सर हीट आणि हीट कंटेंट मध्ये काय फरक आहे? तर हे पहा की जर समजा या ठिकाणी एक असा पूर्णपणे तापलेला गोळा आहे आणि या तापलेल्या गोळ्यामधून जी हीट ट्रान्सफर होते ती हीट ट्रान्सफर म्हणजे क्यू आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, किंवा ती हीट ट्रान्सफर म्हणजे क्यू आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, हीट ट्रान्सफर होणारी हीट. आता हीट ट्रान्सफर होते म्हणजे या गोळ्याकडे स्वतःची पण हीट आहे, जेवढा कंटेंट त्याच्याकडे अवेलेबल आहे त्याला आपण म्हणतो एन्थाल्पी. तर आपण काय म्हणतो? एन्थाल्पी. समजलं? ओके, उदाहरणार्थ कसं आपण म्हणू शकतो की समजा एखादा पर्सन आहे आणि या पर्सन कडे एक साधारणपणे एक माणूस, आपण त्याचा थोडासा विचार करूया. कसं की या पर्सन कडे समजा एक साधारणपणे 50,000 आहे, किती 50,000 आहे त्या माणसाकडे, राईट? ओके, आता काय होणार की काही लोकांकडून किंवा तुम्हाला त्याची सॅलरी म्हणा किंवा काही दुसरं काय असेल
तर त्या लोकांकडून येणारा त्याच्याकडे पैसा आहे, परत त्याच्याकडून एक्सपेन्सेस होतात, जाणारा पैसा आहे, राईट. ओके, म्हणजे येणार समजा काही XYZ पैसा असेल, जाणारा Y वगैरे पैसा असेल. परंतु याचं म्हणजे असं नाही की त्याच्याकडे पैसे नाहीत, त्याच्याकडे त्याचा कंटेंट फिक्स आहे. हे फक्त हीट ट्रान्सफर, हे X आणि Y हीट ट्रान्सफर झालं आणि त्याच्याकडे अवेलेबल असणारा जो कंटेंट आहे दॅट कंटेंट इज नथिंग बट एन्थाल्पी. ओके, आता एन्थाल्पी इज ऑल्सो हीट एनर्जी or we can say heat content or it means energy. म्हणजेच enthalpy is also intensive or extensive property. Yes, it is extensive property because enthalpy depends on the matter present in the system. Understood? Okay. तर आपण आता पाहूया enthalpy बद्दल, right? Enthalpy is nothing but heat content of the system. Okay, enthalpy. Enthalpy is denoted by letter H. Enthalpy is nothing but the sum of internal energy plus PV type of work. म्हणजे W is equal to minus P delta V असतं ना. ओके, आता enthalpy is a state function. मग तुम्ही सर जर स्टेट फंक्शन आहे तर स्टेट फंक्शन आपण डेल्टा मध्ये लिहित असतो. तुम्ही असं का लिहिलं, राईट? हे तुम्हाला फक्त समजण्यासाठी आहे. कोणतं? हे वरचं डेल्टा H, सॉरी H is equal to U plus PV. Enthalpy is a state function. आता जर enthalpy state function आहे तर ऑब्विसली enthalpy ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू फाइंड आउट करणं शक्य नाही. म्हणून आपण enthalpy मध्ये डेल्टा H फाइंड आउट करत असतो. डेल्टा H म्हणजे काय? डेल्टा H म्हणजे चेंज इन एन्थाल्पी. म्हणजे कसं म्हणू शकतो आपण? डेल्टा H is equal to फायनल एन्थाल्पी मायनस इनिशियल एन्थाल्पी. याचाच मिनिंग काय झालं रे? समजा एखादी रिएक्शन होत आहे, समजा एखादी रिएक्शन A gives product B, राइट? ओके, समजा 2A gives 3B plus C. मग या पर्टिक्युलर केस मध्ये एन्थाल्पी काय असणार आहे? H2 हे फायनल प्रॉडक्ट आहे की नाही, याची जी काय एन्थाल्पी असणार आहे ती एन्थाल्पी प्लस याची जी काय एन्थाल्पी असणार आहे ती एन्थाल्पी. समजलं सर्वांना? ओके, सॉरी, डेल्टा H इज इक्वल टू याची जी एन्थाल्पी असणार ती एन्थाल्पी मायनस याची एन्थाल्पी. लक्षात सर्वांच्या? तर अशा प्रकारे हे एन्थाल्पी इज नथिंग बट H2 minus H1 is equal to delta H. So enthalpy is nothing but state function. Enthalpy is a state function. Enthalpy is which property? Enthalpy is extensive property. Enthalpy is extensive property because its value depends on matter present in the system. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की enthalpy is a form of energy we can say, right? Okay, so here enthalpy is extensive property, enthalpy is a state function. आणि मग आता तुम्ही म्हणणार की सर हे एक्सप्रेशन आपण स्टेट फंक्शनच्या फॉर्म मध्ये लिहून घेऊ. ठीक आहे, चालतं. H च्या ऐवजी मी लिहिणार डेल्टा H. मला पुढे सांगा की U हे स्टेट फंक्शन आहे का इंटरनल एनर्जी? यस, इंटरनल एनर्जी इज ऑल्सो स्टेट फंक्शन. सो वी कॅन से दॅट हियर डेल्टा U प्लस P आहे का स्टेट फंक्शन? गरज नाही, आपण जनरली कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशरच रिएक्शन्स करतो, त्यामुळं या ठिकाणी P लिहितो आणि डेल्टा V. काही काही लोकांना असा प्रॉब्लेम येऊ शकतो की सर तुम्ही P ला डेल्टा P का नाही लिहिलं? ओके, डेल्टा P का नाही लिहिलं? कारण आपण एन्थाल्पी हा कन्सेप्ट जनरली आपल्या सिलेबस मध्ये गॅसियस रिएक्शन साठी वापरतो आणि मोस्ट ऑफ दी केमिकल रिएक्शन्स ज्या आपण ओपन कंटेनर मध्ये समजा परफॉर्म करत असतो तर त्या केस मध्ये मात्र तुमचा एक्सटर्नल प्रेशर जो काय ऍक्ट होणार आहे तो कसा असणार आहे? ऍटमॉस्फेरिक, अँड दॅट प्रेशर इज अ कॉन्स्टंट. तो प्रेशर कॉन्स्टंट असतो म्हणून मी इथे कॉन्स्टंट प्रेशर असं लिहिलेलं आहे, किंवा याला आपण P एक्सटर्नल असं पण म्हणूया, एक्सटर्नल कॉन्स्टंट प्रेशर, राइट? ओके, सो द एक्सप्रेशन फॉर चेंज इन एन्थाल्पी डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. समजतं सर्वांना? ओके, तर हे अशा प्रकारे एक्सप्रेशन आहे एन्थाल्पी या कन्सेप्टचं. या ठिकाणी तुम्हाला हे समजलं का? ओके, तर आपण एन्थाल्पी म्हणजे काय म्हणू शकतो? एन्थाल्पी इज नथिंग बट द सम ऑफ internal energy and PV type of work. Enthalpy is nothing but the sum of internal energy and PV type of work. समजलं सर्वांना? ओके, आता आपल्या टेक्स्ट बुक मध्ये तसं जर पाहिलं तर नवीन टेक्स्ट बुक मध्ये एन्थाल्पीचं जे काय एक्सप्रेशन आहे हे एकदम छान आणि एकदम व्यवस्थित दिलेलं आहे. आय थिंक पेज नंबर लेट अस से 72 पेज वरती तुम्हाला एन्थाल्पी 4.8 कन्सेप्ट आहे. हा कन्सेप्ट तुम्हाला प्रॉपरली
लिहून काढायचं आहे एलिव्हेशन एन्थाल्पी डेल्टा एचचं 4.8 वालं डेल्टा एच इज इक्वल टू क्यूपी पर्यंत सर ठीक आहे ना ओके तर आपण ते पाहणार आहोत आता लगेच ओके ठीक आहे हे तुमच्या लक्षात आलं का याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा आपल्या पीडीएफ मधून लिहून घेऊ शकता ठीक आहे तर हे जे काय एन्थाल्पीचं एक्सप्रेशन आहे एन्थाल्पी डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही ओके आता पहा मला सांगा तुम्ही एच इज इक्वल टू काय एक्सप्रेशन होतं यू प्लस पी मान्य आहे आता जर हे बरोबर असेल ते आपल्याला समजतंय तर मग इनिशियल एन्थाल्पी एखादी रिएक्शन कॅरी आउट होते असं मानूया लेट अस से A gives product B okay A gives product B ठीक आहे जनरली हे गॅसेस फॉर्म मध्ये आहेत ठीक आहे ओके आता होतं काय की सॉलिड आणि लिक्विड मध्ये जनरली रिएक्शन्स मध्ये व्हॉल्यूम मध्ये चेंज होत नाही व्हॉल्यूम मध्ये चेंज होत नाही एकदम निग्लिजिबल चेंज असतो परंतु गॅसेस रिएक्शन्स मध्ये आपला जो काय व्हॉल्यूमचा चेंज आहे हा कन्सिडरेबल असतो म्हणजे आपण V2 मायनस V1 इज इक्वल टू डेल्टा V घेऊ शकतो परंतु सॉलिड आणि लिक्विडच्या केसेसमध्ये डेल्टा V इज इक्वल टू 0 घेऊ शकतो कारण सॉलिड मध्ये व्हॉल्यूम चेंज होणार आहे का ठीक आहे किंवा तुमचा लिक्विड मध्ये पण व्हॉल्यूम खूप निग्लिजिबल चेंज होत असतो ठीक आहे त्यामुळे आपण थोडक्यात एक रफ अंडरस्टँडिंग साठी हे घेतो मी आता मला सांगा दिस इज रिएक्टंट दिस इज प्रॉडक्ट let us say n1 moles of reactant are there n1 gaseous moles and n2 gaseous products or n2 number of moles gaseous product चे फॉर्म झाले आहे आता आपण रिएक्टंट साठी किंवा फॉर फर्स्ट स्टेप किंवा इनिशियल स्टेप साठी हे एक्सप्रेशन कसं लिहिणार हे एक्सप्रेशन आपण असं लिहू शकतो h1 is equal to u1 plus P1 V1 राइट फायनल स्टेट साठी आपण असं लिहू शकतो H2 इज इक्वल टू इथं बघूया U2 प्लस P2 V2 मग तुम्हाला असा प्रश्न पडेल सर तुम्ही या ठिकाणी P1 आणि P2 या दोन वेगळ्या गोष्टी का लिहिल्या किंवा वेगळे प्रेशर का लिहिले ओके ऍक्च्युअली ते तर सेमच आहे बरोबर आहे तुमचं ठीक आहे ना कारण आपण ही जी काही रिएक्शन आहे हे ओपन कंटेनर मध्ये परफॉर्म केलेले आहे आणि त्यामुळे एक्सटर्नल प्रेशर सेम असते मग आपण एक काम करूया हे पुढे गेल्यानंतर आपण म्हणूया की P1 इज इक्वल टू P2 इज इक्वल टू P एक्सटर्नल ओके आता चेंज इन एन्थाल्पी काढू सो चेंज इन एन्थाल्पी जर काढायचं असेल तर आपण कसं लिहितो H2 मायनस H1 लिहितो की नाही ठीक आहे सो इज इक्वल टू H2 किती आहे या ठिकाणी कसं पाहून घ्या तुम्ही U2 प्लस P2 V2 ओके मायनस व्हॉट इज H1 U1 प्लस P1 V1 ओके चला कॅल्क्युलेशन करूया U2 प्लस P2 V2 मायनस U1 मायनस प्लस आणि मायनस समजा मायनस P1 V1 इज इक्वल याला जरा व्यवस्थित लिहून घेतो U2 मायनस U1 लिहितो U2 मायनस U1 प्लस P2 V2 मायनस P1 V1 what is the U2 minus U1 that is delta U okay plus या ठिकाणी आपण साइडला म्हणू शकतो की P1 is equal to P2 आहे कारण एक्सटर्नल ऍटमॉस्फेरिक प्रेशर कसं आहे कॉन्स्टंट तर आपण P एक्सटर्नल असं म्हणूया म्हणजे P1 is equal to पण P एक्सटर्नल लिहू आणि P2 is equal to पण P एक्सटर्नल लिहून टाकू ठीक आहे सो वी कॅन से दॅट P एक्सटर्नल V2 minus P एक्सटर्नल V1 ओके याला जर व्यवस्थित लिहायचं म्हटलं तर कसं लिहिता येईल आपल्याला इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी एक्सटर्नल बाहेर येतो पी एक्सटर्नल ब्रॅकेट मध्ये V2 मायनस V1 याला जर व्यवस्थित लिहायचं म्हटलं तर कसं लिहिणार की डेल्टा यू प्लस पी एक्सटर्नल डेल्टा V समजलं काही चेंज नाही आपल्या एक्सप्रेशन मध्ये सो डेल्टा H इज इक्वल टू वी कॅन से दॅट हियर delta H is equal to काय म्हणू शकतो आपण डेल्टा U प्लस P डेल्टा V समजलं ना सो दिस इज नथिंग बट एक्सप्रेशन फॉर
we can say change in enthalpy of the system. Change in enthalpy of the system. अशा प्रकारे एक्सप्रेशन आहे. एकदम सिंपल एक्सप्रेशन आहे. समज सर्वांना व्हेरी इझी. ओके. पुढे गेल्यानंतर आपण पीव्ही इज इक्वल टू एनआरटी हे पण इक्वेशन वापरणार आहोत. त्यावेळेस आपण ते जे काही डिस्कशन आहे ते डिस्कशन करूया. परंतु हे आहे एन्थाल्पी बद्दलचं डिस्कशन. आता हे जे काही एन्थाल्पी बद्दलचं डिस्कशन आहे हे एन्थाल्पी बद्दलचं डिस्कशन तुम्हाला प्रॉपरली लर्न करायचं आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आजचा तुम्हाला असाइनमेंट जो आहे हा असाइनमेंट म्हणजे आपलं जे काही केमिस्ट्रीचं टेक्स्ट बुक आहे क्लास 12चं यामध्ये पेज नंबर 72 वरती जायचं आणि तुम्हाला 4.8 एन्थाल्पी हा जो आहे एक्सप्रेशन डेल्टा एच इज इक्वल टू क्यूपी पर्यंत हे लिहून काढायचं आहे. ठीक आहे ना. ओके. आता डेल्टा एच इज इक्वल टू क्यूपी कसं आलं कारण आपण या अगोदरच्या एक्सप्रेशन मध्ये क्यूपी म्हणजे हीट ट्रान्सफर ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर. ओके. आपण या अगोदरच्या एक्सप्रेशन मध्ये हे पण पाहिलं होतं की आपलं उत्तर काय आलं रे क्यूपी इज इक्वल टू फॉर अ कॉन्स्टंट प्रेशर साठी क्यूपी इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही असं आलं होतं. म्हणजेच या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की क्यूपी इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही आणि डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. आता हे दोन्ही पण सारखे आहेत. ओके. म्हणजेच काय होईल डेल्टा एच इज इक्वल टू क्यूपी. समजतंय सर्वांना डेल्टा एच इज इक्वल टू क्यूपी. किंवा आपण याला असं सुद्धा म्हणू शकतो या एक्सप्रेशनला असं सुद्धा तुम्ही हे नोटबुक मध्ये नोट करून घ्या की डेल्टा एच इज इक्वल टू व्हॉट इज डेल्टा यू दॅट इज नथिंग बट क्यू व्ही प्लस पी डेल्टा व्ही. बरोबर आहे. किंवा डेल्टा एच च्या ऐवजी आपण क्यूपी सुद्धा लिहू शकतो. क्यूपी इज इक्वल टू क्यू व्ही प्लस पी डेल्टा व्ही. ओके. व्हॉट इज अ क्यूपी for a constant pressure or isothermic process heat transfer or a constant volume. हे आपण ऑलरेडी एक्सप्रेशन मध्ये दिलं आहे. ज्या लोकांना हे आजचा पार्ट व्यवस्थित लक्षात आला असेल चांगली गोष्ट आहे. परंतु ज्या लोकांना आजचा पार्ट व्यवस्थित समजला नसेल त्यांनी प्लीज या अगोदरचा पार्ट 10 बघणं अत्यंत मस्ट आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितले जर तुम्हाला पार्ट 10 समजला तर यानंतरचा पूर्ण थर्मोडायनामिक्स समजेल. अदरवाईज हा जो काही तुम्हाला थर्मोडायनामिक्स या पुढचा आहे तो समजायला प्रॉब्लेम येईल. त्यामुळे पार्ट 10 तुम्ही एक वेळेस, दोन वेळेस, तीन वेळेस, चार वेळेस, 5 वेळेस व्यवस्थित बघूनच टाका. ठीक आहे ना. त्याच्यावरचा असाइनमेंट प्रॉपरली सॉल्व्ह करा. तुम्हाला पीडीएफ पण शेअर केली आहे. हा पण असाइनमेंट दिला आहे. यानंतरचे जे काही लेक्चर्स आहेत हे तुम्हाला प्रॉपरली व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचे आहेत. लक्ष देऊन त्याच्यावरती वर्कआउट करायचं आहे. ठीक आहे ना. ओके. तर तुम्हाला यानंतरचा पुढचा पार्ट पूर्ण समजेल. अदरवाईज बाउन्स लागण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी थांबूया. आजचं आपलं डिस्कशन एवढं जे काही झालेलं आहे हे व्यवस्थित आणि परिपूर्ण झालेलं आहे. ओके. तर तुम्ही सर्वांनी अभ्यास करा. तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट आणि आपण याची जी काही एक्झाम आहे ही एक्झाम लवकरच कंडक्ट करूया. ठीक आहे. थांबूया आपण या ठिकाणी. धन्यवाद.